नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या लाडक्या चॅनलमध्ये लर्न विथ प्रणित. तर आज आपला टॉपिक आहे समाज सुधारक यांच्याविषयी आपण काय बघणार आहोत? MCQs, इम्पॉर्टंट असे MCQs आज आपण इथे बघणार आहोत. तर इम्पॉर्टंट MCQs आज आपण इथे बघणार आहोत. तर व्हिडिओ चालू करण्यात तुमच्यासोबत एक पेन अँड नोटबुक ठेवा. प्रत्येक प्रश्नाचं त्याचं उत्तर नोट डाऊन करून घेत चला, कारण ही जी प्रश्न आज मी तुम्हाला सांगणार आहे ती प्रश्न महाराष्ट्रातील येणाऱ्या किंवा झालेल्या परीक्षेत विचारले गेले आहेत. तर पहिला प्रश्न काय आहे बघा. सन 1910च्या अखेरीस मुकुंदराव पाटील या ब्राह्मणोत्तर नेत्याने टिंब हे साप्ताहिक सुरू केले. काय साप्ताहिक सुरू केली? तर ऑप्शन ए आहे ज्ञानसागर, बी आहे ब्रह्ममती, सी आहे दीनमित्र आणि डी आहे गरिबांचा कैवारी. तर यातील बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक सी, दीनमित्र हे जे काही साप्ताहिक आहे मुकुंदराव पाटील या ब्राह्मणोत्तर नेत्याने 1910च्या अखेरीस सुरू केले होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न दुसरा प्रश्न काय आहे बघा. दुसरा प्रश्न टिंब हा जहाल ब्राह्मणोत्तर नेता छत्रपती शाहूंच्या उत्तेजनेने स्थापन करण्यात आलेल्या तरुण मराठा या वृत्तपत्राचा संपादक होता. तरुण मराठा या वृत्तपत्राचा संपादक होता. तर कोण होता? ए आहे वालचंद कोठारी, बी आहे दिनकर शंकर जवळकर, सी आहे मुकुंदराव पाटील, डी आहे भास्करराव जाधव. तर यांपैकी बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी याचं बरोबर उत्तर आहे. दिनकर शंकर जवळकर हे जहाल ब्राह्मणोत्तर नेत्या वृत्तपत्राचे संपादक होते. कोणत्या वृत्तपत्राचे? तरुण मराठा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न आहे तिसरा प्रश्न काय आहे बघा. ब्राह्मणांची बाजू सरकारसमोर मांडण्याच्या दृष्टिकोनातून अण्णासाहेब लठ्ठे यांनी सन 1918 मध्ये सुरू केलेले इंग्रजी पत्र कोणते? तर ए ऑप्शन आहे जस्टिस, बी डेक्कन रयत, सी छत्रपती, डी यांपैकी नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, डेक्कन रयत. तर डेक्कन रयत हे जे काही वृत्तपत्र आहे, इंग्लिश पत्र म्हणजे इंग्रजी पत्र आहे, ते इंग्रजीमध्ये सुरू केलेलं हे पत्र डेक्कन रयत हे पत्र 1918 मध्ये अण्णासाहेब लठ्ठे यांनी सुरू केलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न चौथा प्रश्न काय आहे बघा. खालीलपैकी कोणाचा उल्लेख प्रार्थना समाजाचे क्रियाशील कार्यकर्ते म्हणून करता येणार नाही? तर बघा कोणाचं करता येणार नाही. ऑप्शन आहे आत्माराम पांडुरंग, हे खरोखरच एक उल्लेख प्रार्थना समाजाचे क्रियाशील कार्यकर्ते होते. त्यानंतर महादेव गोविंद रानडे हेही होते. विष्णू शास्त्री चिपळूणकर हे नव्हते आणि गो भंडारकर हेही होते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी, विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचा उल्लेख प्रार्थना समाजाचे क्रियाशील कार्यकर्ते म्हणून करता येणार नाही. यामुळे ऑप्शन क्रमांक सी याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न आहे पाचवा. तर पाचवा प्रश्न काय आहे बघा. पाचवा प्रश्न सन 1922 मध्ये छत्रपती मेळावा सुरू करणारे ब्राह्मणोत्तर लीगचे नेते कोण? तर कोण? ए ऑप्शन आहे भालाकर भोपटकर, बी ए केशवराव जेदे, सी ए मुकुंदराव पाटील आणि डी भास्करराव जाधव. तर याचा बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक बी, केशवराव जेदे. तर कोण? केशवराव जेदे यांनी हे वृत्तपत्र सुरुवात केलं होतं, केशवराव जेदे यांनी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. सी प्रश्न काय आहे बघा. सिक्स प्रश्न काय आहे बघा. आधुनिक मराठा गद्याचे जनक म्हणून ओळखले जाणारे निबंध मालाकार कोण आहेत? तर निबंध मालाकार ए ऑप्शन आहे कवी केशवसूत, बी शी म परांजपे, सी कृप खाडीलकर, डी आहे विष्णूशास्त्री चिपळूणकर. तर यातील बरोबर ऑप्शन आहे बघा डी, विष्णूशास्त्री चिपळूणकर काय होते? आधुनिक मराठी गद्याचे जनक म्हणून ओळखले जाणारे निबंध मालाकार होते ते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न आहे सातवा प्रश्न काय सांगतो बघा. संत बहिणाबाई खालीलपैकी कोणास समकालीन होत्या? कोणाला समकालीन होत्या? तर बघा ए ऑप्शन आहे संत ज्ञानेश्वर, बी आहे संत नामदेव, सी आहे संत एकनाथ आणि डी आहे संत तुकाराम. तर यातील बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक डी, संत तुकाराम. संत बहिणाबाई संत तुकाराम यांना समकालीन होत्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. आठवा प्रश्न
8वा प्रश्न काय आहे बघा, टिंब टिंब हिचा उल्लेख आद्य मराठी कवयित्री असे करणे चुकीचे म्हटले, चुकीचे ठरणार नाही, म्हणजे बरोबर जोडी ओळखायची. तर संत मुक्ताबाई ह्या आद्य मराठी कवयित्री नव्हत्या. त्यानंतर बी आहे महदंबा महदा ईसा ह्या होत्या खरोखरच एक आद्य मराठी कवयित्री होत्या. संत जनाबाई नव्हत्या, संत कान्हो पात्रा पण नव्हत्या. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक बी याचं काय आहे, बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात, 9वा काय आहे बघा. 9वा प्रश्न, अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन. काय, अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन या ग्रंथाचे कर्ते कोण? कर्ते विचारलेला आहे, कर्ते कोण? तर कोण? ए आहे न्यायमूर्ती म गो रानडे, बी आहे लोकमान्य टिळक, सी आहे गो ग आगरकर आणि डी रा गो भंडारकर. तर याचं बरोबर ऑप्शन आहे बघा, ऑप्शन आहे याचं बरोबर डी रा गो भंडारकर आहे याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न आहे 10वा प्रश्न, 11 मार्च 1898 रोजी पंडिता रमाबाई यांनी अनाथ व विधवा महिलांसाठी टिंब ही संस्था सुरू केली. तर पंडिता रमाबाई यांनी अनाथ व विधवा महिलांसाठी कोणती संस्था सुरू केली होती? बी शारदा सदन ही जी काही संस्था आहे ती त्यांनी सुरुवात केली होती. या संस्थेला त्यांनी सुरुवात केली होती. कोणासाठी? अनाथ व विधवा महिलांसाठी. आनंद भवन त्यांनी सुरू केलं नव्हतं, सेवा सदन त्यांच्यासाठी सुरू केलं नव्हतं, मुक्ती सदन पण नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. 11वा प्रश्न काय आहे बघूयात. 11वा, लोकहितवादी यांचे मूळ आडनाव विचारलेलं आहे. मूळ आडनाव काय होते? तर ए आहे देशमुख, बी आहे गोखले, सी आहे पडवळ आणि डी आहे सिद्धेय. तर याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक डी सिद्धेय. तर डी याचं बरोबर उत्तर आहे, सिद्धेय. लोकहितवादी यांचे मूळ आडनाव काय होतं? सिद्धेय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. 12वा प्रश्न, महाराष्ट्र दर्शन. कोणतं? महाराष्ट्र दर्शन या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर या ग्रंथाचे लेखक बघा कोण आहेत. या ग्रंथाचे लेखक ऑप्शन पहिला बघूयात. ए वि वा शिरवाडकर, बी इरावती कर्वे, त्यानंतर सी काय आहे ग बा सरदार आणि डी शिवाजी सावंत. तर याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक सी ग ब सरदारकर. सी याचं बरोबर उत्तर आहे. काय? सी याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. ग बा सरदारकर, पहिला ह्याचं अनेकदा एक्सप्लेनेशन बघा. ग बा सरदारकर हे महाराष्ट्र दर्शन या ग्रंथाचे लेखक होते. त्यानंतर पुढे बघूयात 13वा प्रश्न. तर 13वा प्रश्न काय सांगतो बघा. सरकारी नोकरी सोडून विजय मराठा वृत्तपत्र पुण्यात सुरू करणारे ब्राह्मण उत्तर नेते कोण असा प्रश्न विचारलेला आहे. तर कोण होते? तर ते होते, ए ऑप्शन दिलाय मुकुंदराव पाटील, बी श्रीपतराव शिंदे, सी केशवराव ठाकरे, डी भास्करराव जाधव. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी श्रीपतराव शिंदे. हे काय होते? मराठा वृत्तपत्र यांनी पुण्यात सुरू केलं आणि ते ब्राह्मण उत्तर नेते होते. आणि त्यांनी आपली सरकारी नोकरी सोडून हे जे काही विजय मराठा वृत्तपत्र होतं त्यांनी ते सुरुवात केलं होतं. पुढचा प्रश्न काय आहे बघा. 14वा प्रश्न. 14वा प्रश्न काय आहे बघा. 14वा प्रश्न, छत्रपती शाहूंच्या ह्या हयातीतच वेळप्रसंगी त्यांच्यावरही टीका करणारी प्रबोधन या वृत्तपत्राचे कर्ते कोण? तर याचे कर्ते बघा, ऑप्शन ए आहे दिनकर शंकर जवळकर, बी केशवराव ठाकरे, सी मुकुंदराव पाटील, डी भाई माधवराव बागल. तर याचं बरोबर उत्तर आहे बी केशवराव ठाकरे. केशवराव ठाकरे हे काय होते? प्रबोधन या पत्राचे कर्ते होते आणि ते वेळप्रसंगी छत्रपती शाहूंच्या हयातीतच टीका करत होते. त्यामुळे याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक बी केशवराव ठाकरे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न 15वा, चैतन्य गाथा हा सुप्रसिद्ध ग्रंथ टिंब या क्रांतिकारक स्वातंत्र्य योद्ध्याने लिहिला आहे. तर याचं ऑप्शन्स बघूयात. ऑप्शन्स काय दिले आहेत बघा. सेनापती, ए आहे सेनापती बापट, बी आहे विदा सावरकर, सी आहे भाई डांगे, डी आहे भाई मिरजकर.
त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. याचं बरोबर उत्तर आहे सेनापती बापट. हे काय होते, हे क्रांतिकारक स्वातंत्र्य योद्धा होते. त्यांनी चैतन्य गाथा हा सुप्रसिद्ध ग्रंथ असा लिहिला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न काय बघूयात. गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या वृत्तपत्राशी संबंधित होते. तर गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या वृत्तपत्राशी संबंधित नाहीत असा प्रश्न विचारलाय. प्रश्न नीट वाचा, नाहीत असे विचारले. तर केसरी ते खरोखर त्या वृत्तपत्राशी संबंधित होते, मराठाशी होते, सुधारकशी होते. मात्र डी राष्ट्रवाद जे हे वृत्तपत्र आहे याच्याशी ते संबंधित नव्हते. म्हणून ऑप्शन क्रमांक डी हे याचं बरोबर उत्तर आहे. गोपाळ गणेश आगरकर हे राष्ट्रवाद या वृत्तपत्राशी संबंधित नाहीत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. 17वा प्रश्न. केसरी हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले. तर कोणी सुरू केले. ए. आचार्य अत्रे, बी. गोपाळकृष्ण गोखले, सी. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि डी. बाळगंगाधर टिळक. तर याचं बरोबर उत्तर आहे डी. बाळगंगाधर टिळक यांनी हे सुरू केलं होतं केसरी हे वर्तमानपत्र. त्यानंतर पुढचा प्रश्न 18वा. हिंदू धर्मीय बालविद्वांच्या प्रश्नांचा उहापोह करणाऱ्या स्त्री धर्मनीती व दी हाय कास्ट हिंदू वुमन या ग्रंथाच्या कर्त्या कोण. तर ए ऑप्शन आहे पंडिता रमाबाई, बी. रमाबाई रानडे, सी. इरावती कर्वे, डी. सरोजिनी नायडू. तर याचं बरोबर उत्तर आहे ए. पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई काय होते, याच्या कर्त्या होत्या. पंडिता रमाबाई या ग्रंथाच्या कोणत्या स्त्री धर्मनीती किंवा दी हाय कास्ट हिंदू वुमन या ग्रंथाच्या कर्त्या होत्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न आहे 19वा. आळंदीत जाऊन 1583 मध्ये ज्ञानेश्वरांच्या समाधीला जीर्णोद्धार केला व त्यानंतर 1584 मध्ये ज्ञानेश्वरीच्या शुद्ध अशुद्ध पाठांची चिकित्सा करून ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली. तर कोणी तयार केली असा प्रश्न आहे. तर ए आहे संत एकनाथ, बी. समर्थ रामदास, सी. तुकाराम, सी. डी. दासोपंत. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. संत एकनाथ. संत एकनाथ यांनी काय केलं होतं, याची शुद्ध अशी प्रत तयार केली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न काय आहे, 20वा प्रश्न, शेवटचा प्रश्न आहे. मराठी क्षत्रिय आहेत असे शास्त्राद्वारे प्रतिपादन करून यांनी वदोक्त प्रकरणी शाहू महाराजांचा पक्ष घेतला. तर कोणी घेतला. टिंब यांनी घेतला. तर कोणते. ए आहे लोकमान्य टिळक, बी. विष्णुशास्त्री चिपळूणकर, सी. भाऊशास्त्री लेले आणि डी. राजाराम शास्त्री भागवत. तर याचं बरोबर उत्तर आहे डी. राजाराम शास्त्री भागवत. यांनी काय होतं, प्रतिपादन करून शास्त्राद्वारे मराठी क्षत्रिय आहेत याचे शास्त्राद्वारे प्रतिपादन करून त्यांनी वदोक्त प्रकरणी शाहू महाराजांचा पक्ष घेतला होता. तर इथे आपण आजचे 20 प्रश्न आज आपण बघितलेले आहेत समाजसुधारकांविषयी. तर अशाच प्रश्नांसाठी, इम्पॉर्टंट प्रश्नांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि ह्यातले जे प्रश्न आहेत ते तुमच्या मित्रमैत्रिणींजवळ पोहोचावेत म्हणून शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.